हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू सरस वर्ल्ड। तर आज आमचं चालू होतं सालपापड्या बनवायच्या साबुदाणा शिजवून ज्या की बनवल्या जातात। बरेच जणांना माहिती असेल आणि ह्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये पण बघितलं असेल, जसं की मी सासरी बनवलेलं तिथे देखील। तर सकाळी सकाळी आमचं हे काम चालू होतं आणि आतमध्ये रिद्वीचं बघा काय चालू आहे, खूपच गोंधळ चालू होता। त्यानंतर आम्ही आमचं सगळं आवरलं आणि गोळावाला आला होता आणि उन्हाळ्यात गोळा खाण्याची मज्जा काही वेगळीच असते। तर आम्ही देखील गोळा खाल्ला, जसं की मला आवडतो काळा खट्टा फ्लेवर आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी मिक्स घेतला होता। तर इथे आम्ही 4 गोळे घेतले, सौरवसाठी, मम्मीसाठी, माझ्यासाठी आणि रिद्वीसाठी। तर बरेच दिवसांनी गोळावाला आला होता गावामध्ये, शक्यतो आतमध्ये नाही येत, जर बाहेर गेला तर बाहेरच भेटतो, पण हा बऱ्याच दिवसांनी आला होता। तर आता आम्ही सगळीजण गोळा एन्जॉय करत आहोत आणि सगळ्यात जास्त खुश होती तर रिद्वी, कारण की अशा प्रकारचा गोळा तिने पहिल्यांदाच बघितला होता। जसं की काठीचा गोळा असतो तो तिने बऱ्याच वेळा खाल्ला आहे, पण असावाला गोळा तिने पहिल्यांदाच बघितला आणि तिला खूपच आवडला, कारण की तिच्यासाठी ते खूपच कम्फर्टेबल होतं खाण्यासाठी देखील आणि स्ट्रॉ देखील होता ज्यूस पिण्यासाठी, त्यामुळे ते तिला आवडलं। तर अशा प्रकारे आम्ही सकाळपासून दिवस घालवला। त्यानंतर मी आणि सौरव गेलो मला गाडी शिकवण्यासाठी। सोने सोने तर हा शाना मला असा गाडी शिकवतोय, मध्येच घाबरत होता, मध्येच वेगवेगळे आवाज काढत होता, त्यामुळे गाडी काय एवढी बॅलन्स होत नव्हती। बट ते रोज गेलं तर येऊन जाईल, एवढं काही हार्ड नाही आहे गाडीचं, बट एवढा टाईमच नसतो त्यामुळे। आणि त्यानंतर मग बोललं चला बाद झालं, आता जाऊया आपण। त्यानंतर आम्ही गेलो चोराडेला, चोराडेमध्ये घेतलं चिकन, कारण की सौरवला माझ्या हातची खायची होती चिकन बिर्याणी आणि चीज बॉल्स। तर आता इथे चिकन वगैरे शिजवून सगळं ग्रेव्ही वगैरे रेडी केलेलं आहे। तर आता मी कुकरमध्ये लेअर लावते बिर्याणीसाठी। तर राईस काय बिर्याणीचा आम्हाला भेटला नाही, मग आम्ही घरचा होता तोच यूज केला। बोललं चला ॲटलिस्ट टेस्ट तर येईल बिर्याणीची, बाकी सगळी रेसिपी आपण जी आहे ती सेमच फॉलो करूया। तर बिर्याणीची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती बिर्याणीची देखील रेसिपी आहे आणि मी जे थोड्या वेळाने चिकन चीज बॉल्स बनवणार आहे त्याची देखील रेसिपी आहे। तर दोन्ही रेसिपीची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच टाकेन, तर तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही नक्कीच चेक करा रेसिपी, खूपच छान रेसिपी आहे। तर इथे आता मी बिर्याणी बनवते, थर लावायचे चालू होते आणि आता हा शेवटचा जो लेअर जो आहे तो मी लावलेला आहे। राहिलेला सगळा कांदा टमाटा आपण त्यावरती टाकणार आहोत आणि मी ते अंडं देखील यूज केलं आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही देखील यूज करू शकता। आणि हे आहे चिकन चीज बॉल्स, मोस्ट ऑफ म्हणजे सगळ्यांनाच, लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतात। तर सौरवने खाल्ले नव्हते माझ्या हातचे, सो त्याने बोलला की तू बनव, आता आहे तोपर्यंत एकदा तरी बनव। सो आज मी ते बनवलेले आहेत। तर ह्याची देखील रेसिपीचं डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक नक्कीच टाकेन, तर तुम्हाला जर ट्राय करायची असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करा, खूपच इझी आहे आणि खूपच यम्मी असं लागतं। तर इथे आपले चिकन चीज बॉल्स जे आहे ते रेडी झालेले आहे आणि त्या साईडला बिर्याणी देखील रेडी होते। तर आता हे बघू शकता बिर्याणी देखील आपली जी आहे ती रेडी झालेली आहे, वाफ चढलेली आहे बिर्याणीला आणि वास तर विचारूच नका, खूपच छान असा वास येत होता। आणि इथे तर मम्मीने बिर्याणी जी आहे मिक्स केली आणि त्यानंतर आम्ही सगळेजण जेवलो आणि जेवून मग आम्ही संध्याकाळी एका ठिकाणी गेलो एक्सप्लोर करण्यासाठी। हे जे प्लेस आहे ते आमच्या गावातच आहे आणि खूपच छान आहे। मग आम्ही जेव्हा पण गावाला येते तेव्हा ह्या प्लेसला नक्की येते मी आणि सौरव। खूप सनसेटच्या टाईमला खूपच सुंदर असं प्लेस दिसतं।
तर इथे आम्ही थोडंफार व्हिडिओ शूट वगैरे केले दोघांचे. आणि त्यानंतर आमच्यासोबत एक सीन झाला की हे समोरच्या धरणावर 5 ते 6 माकडं आले आणि आमच्या पाठी लागले. त्यामुळे आम्ही तिथून घरी गेलो आणि नंतर काही शूट नाही केलं. आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळी आमचं चालू आहे नारळ सोलायचं. पप्पांनी आल्या आल्या काम लावलेलं आहे. तर पप्पा आलेले आहेत मुंबईवरून पुन्हा गावाला. आणि हे बघा नारळ, आमच्या झाडाचे नारळ आहेत ते आता सौरव सोलतोय. मी इथे फोडायचं काम करत होते आणि मम्मी जे नारळाचे गट्टू जे निघतात ते कट करायचं असं काम चालू होतं. तर रिद्वी बोलली की दे मम्मा मी शूट करून दाखवते कसं करते ते. तर आता इथे बघा मी नारळ फोडते. मम्मी विळी घेऊन बसली होती जे गट्टू निघतात ते चिरण्यासाठी. आणि सौरव जे आहे ते नारळाचं जे कचरा जे म्हणतात वरचं ते सगळं काढत होता. आमच्याकडे मशीन आहे त्याच्यात थ्रू काढत होता. तर तुम्ही बघू शकता किती कचरा झालाय. तर काही कचराच नाही, हे तर नंतर यूज होणारच आहे. आणि त्यानंतर आजचा असा प्लॅन आहे की दीदीची आहे बोकडाची जत्रा डोंगरावरती, मायनी त्या साईडलाच आहे. तर आता आम्ही सगळेजण तिकडे जाणार आहोत जेवायला. दिनीने फोन केला होता की जेवायला या म्हणून. तिने सगळ्यांनाच बोलवलं. तर ते बोकड कट करून ते डोंगरावरतीच संपवायचं असतं असं काहीतरी आहे त्यांचा प्रोग्राम. सो जाता जाता आम्हाला मावशीला देखील घ्यायचं आहे. मामा मामी देखील येणार आहेत बट ते बाईकवरून गेलेत. मग ते बोलले की आजी आणि अथर्वला देखील तुम्ही गाडीतून घेऊन या. आणि मम्मीची काही तब्येत ठीक नाही त्यामुळे मम्मी आलेली नाही आहे. लवकर पळा, मटण संपलं. आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांना घेतलं. वैशू मावशी, आजी, अथर्वला वगैरे सगळ्यांना घेतलं. तर सौरव आता इथे ड्राईव्ह करतोय. आणि ह्या दोघांची घरं रस्त्यातच आहेत त्यामुळे मग आम्ही त्यांना देखील घेऊन निघालो आहे. तर वैशू मावशी, आजी आणि ह्या साईडला मी बसली होती. आणि पाठीमागे बसला आहे तनिष्क काका आणि ह्या साईडला बसलेला आहे अथर्व. तर मामा मामी जसं की मी सांगितलं बाईकवरून गेलेत आणि ते बोलले की आजी आणि अथर्वला तुम्ही लोक येताना घेऊन या. तर मी बोलले ठीक आहे आम्ही लोक येताना घेऊन येतो. तर चला तर मग आता जाऊया. तर दीदीने मॅपचं लोकेशन पाठवलेलं होतं आणि आम्हाला बराच उशीर झालेला कारण की सौरव आणि पप्पा कुठेतरी बाहेर गेले होते. त्यांना तिकडून यायला लेट झाला. आणि कराडची मावशी देखील निघाली आहे तर ते लोकांना देखील लेट झाला आहे. मामा मामी तेवढे टाईमवर पोचलेले आहेत बट ते लोक देखील आमच्यासाठी थांबलेत. आणि जसं की दीदीचा फोन आला, दीदी बोलले की सगळे पाहुणे रावळे येऊन गेले, तुम्हीच राहिला या पटकन. तर दीदीने लोकेशन पाठवलेलं होतं तर तेच आम्ही लोकेशनने आता निघालो आहे. तर चला मग मी तुम्हाला पण दाखवते कसं काय मंदिर आहे, कशी काय बोकडाची जत्रा होते ते. तर हे आहे मंदिर, भैरवनाथाचं मंदिर आहे. तर इथे जत्रा होणार आहे. तर इथे मंदिरामध्ये बोकड कापलं जातं. दीदी आणि अजून तिघांमध्ये बोकड होतं. तर ते इथेच आणून कापायचं, शिजवायचं आणि इथेच संपवायचं असं आहे इथे. तर त्यासाठी मग सगळ्यांनी आपले पाहुणे रावळे जे आहेत ते जेवायला बोलवलेले आणि सगळ्यांचे पाहुणे रावळे जे आहेत ते जेवून गेलेत आणि आम्हीच लेट आलो होतो. तर आम्ही देखील थांबलो होतो कारण की कराडची मावशीची गाडी अजून काही पोचली नव्हती. तर बऱ्याच वेळ थांबलेलो. परत ते म्हणते की जेवून घ्या, आम्हाला देखील भांडी घासून नंतर घरी जायचं आहे. मग असं बोलल्यानंतर आम्ही बोललो चला आपण पण बसूया, आपल्यामुळे त्यांना उशीर नको. मग आम्ही देखील नंतर जेवायला पंक्तीला बसलो. तर हे आजूबाजूचा व्ह्यू तुम्ही मंदिराचा बघितला असेल. खूपच स्पेशियस असं आणि छान मंदिर आहे. मला तर पर्सनली खूप आवडलं. त्यानंतर आम्ही बसलो जेवायला. मटण आणि भाकरी असं जेवण होतं. तर आजी तिखट खात नाही त्यामुळे आजीसाठी आळणी देखील होतं. आणि आता आम्ही सगळेजण लाईनीने जेवायला बसलो. तुम्हाला दिसत होते सौरव, मामा, मामी, दीदी देखील आमच्यासाठी जेवायला थांबलेली होती. चला तर मग सुरुवात करूया. आणि तेवढ्यात मावशी आणि काका आले. सिद्धी देखील आलेली आहे सुट्टीसाठी. तर सिद्धीने देखील नेटची एक्झाम आता दिलेली आहे आणि ती देखील हॉस्टेलला असते पुण्याला. तर ती देखील आलेली आहे आत्ता हॉस्टेलवरून रिटर्न. तर आता सगळ्यांची जेवणं आमची झाली आणि जेवल्यानंतर सगळ्यांच्या गप्पा एका साईडला, माणसांच्या एका साईडला. आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी. सोनी पुढचा बघ ना व्ह्यू किती भारी आहे समोरचा. तुम्ही फोटो काढायचं सोडून बसलाय गप्पा मारत. अगं बाळा कुठं ग, मला चक्रच होतं. मला तर मी जेवणारच नव्हते. अर्धीच भाकरीन थोडासा भात खाल्ला.
खाते खूप नाही हो, दाजी कुठं? स्वाधीन सिद्धी सगळं माग खायला कोणी मागू नये म्हणून सगळ्यात लास्टला बसले नाही गं पप्पा. बाळा. नाही, ते सगळं जेवण जास्त घेतलं तर संपत नव्हतं मस्त नाही, दाजी अर्धीच भाकरी खाल्ली कुणी काय? सांगा. आली का पाठीमागून गाडी? तर पाठीमागून गाडी मावशीची गाडी होती, पाठीमागे होती आणि पुढे जी गाडी दिसत होती मगाशी ती दिदीची गाडी आहे. तर पाठीमागच्या गाडीमध्ये मावशीसोबत दिदी, रिद्वी आणि विरांश ते तिघंजण त्या गाडीत होते. आणि आता सौरव आलेला होता गाडी चालवून कंटाळा, मग पप्पांनी घेतले ड्राईव्ह करायला. आणि आता जाताना काका तनिष्क आहे, अथर्व गेलाय मामा मामींसोबत बाईकवरून. मग आता आम्ही आलो दिदीच्या घरी, कारण की दिदी बोलली की या चहा पाणी करून जावा. मग सगळ्यांसाठी तिने थंडा मागवला होता. मग सगळेजण बसलो, कारण की एवढ्या लांब गेलो तर ती बोलली घरी पण चला, इथून तसंच जाऊ नका. आणि हे क्लिप्स दिदीने यात्रेतून घेतलेले रिद्वीसाठी. त्यानंतर नेहमीप्रमाणे जाताना हळदी कुंकवाचा कार्यक्रम. ही आहे नयन जी दिदीची ननंद आहे. त्यानंतर आम्ही निघालो तिथून घरी, आजीला ड्रॉप केलं. आणि हा जो आहे तो चंद्रसेन देवाचा रथ आहे, यात्रा होती त्यामुळे रथ निघाला होता गावातून. तर तो देखील आम्हाला जाता जाता दिसला, त्यामुळे मी ते देखील थोडंसं शूट घेतलं. आजीला सोडलं आणि बाकी सगळे जे आहेत ते आता येणार आहेत आमच्या घरी उपाळ्याला, जसे की कराडची मावशी आणि छोटीवाली मावशी. तर आता आम्ही घरी पोचलो तर सगळेजण जेवून आलो होतो, त्यामुळे कोणाला भूक नव्हती. मग नेहमीप्रमाणे आमचा फेवरेट वडापाव, तर सगळ्यांना लाईट काहीतरी खायचं होतं, मग सगळ्यांसाठी वडापाव आणले होते. आणि मम्मी घरात असल्यामुळे मम्मी जी आहे ती जेवायला बसलेली होती. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रिद्वी आणि सिद्धीचं बघा काय चालू आहे. केस विचार की पहिला दिदी. अगं अशी हा छान विचार. थांब ग, हेअरस्टाईल चालली आमची. थांब की जरा करू दे की. अशी छान दिसते ना. हा आता क्लिप लाव, इथं लाव, इथं डोक्याला लावला का क्लिप? येतोय का नाही लावायला? असं छान दिसते. बस सिद्धी असं छान दिसते. नंतर घरातली सगळी कामं आवरून आम्ही गेलो झाडाच्या खाली बसण्यासाठी. आणि इथे आमचा गेम चालू होता. आणि मम्मी पप्पा जे आहेत ते दवाखान्यात गेले होते पप्पांच्या ट्रीटमेंटसाठी कराडला. आणि आम्ही बाकी सगळे इथे बसलेलो आहोत, लुडो खेळत बसलोय. बऱ्याच दिवसांनी असा टाईम भेटला, कारण की सिद्धी देखील हॉस्टेलवरून आले आणि आम्ही असं कधीच एकत्र येत नाही. पहिला लहान होतो तेव्हा खूप एकत्र यायचो यात्रेच्या वेळेला वगैरे, पण आता मोठं झाल्यापासून कधी एक नसतं, कधी दुसरंच कोण नसतं. तर आज बऱ्याच दिवसांनी असं एकांत टाईम भेटलेला आम्हाला, सो त्यामुळे आमची मजा चालू होती. तर जेवण तर काय आम्ही बनवलं नव्हतं आज, कारण की आम्हाला सगळ्यांना वरचं काहीतरी खायचं होतं. मग इथे आता पहिला आम्ही केक खाल्ला, नंतर आम्ही बोललो की चला आज आपण भेळ बनवूया. आणि वरचं चटरपटर बरेच काय काय आम्ही खायला घेऊन आलो होतो तिथे झाडाखाली बसलेलं ते. तर गप्पा गेम, आणि आता इथे मावशीने घेतलेली आहे भेळ बनवण्यासाठी. तर जी गावाकडची मजा की हे बऱ्याच दिवसांनी असं एक्सपिरियन्स करायला भेटलं. बऱ्याच दिवसांनी आम्ही एकत्र आल्यामुळे खूपच मजा येत होती. तर आता इथे तनिष्काने घेतलेला आहे आंबा कापायला, तिकडे मावशीच्या हातात कांदा देखील आहे. आणि ते सगळं आम्ही मिक्स केलं, आता कट करून भेळ तेवढी रेडी करायची बाकी आहे. तर इथे आता आमची भेळ जी आहे ती रेडी झालेली आहे. आणि आता सगळेजण आम्ही ती मिळून खाणार आहोत. आणि काका नव्हते, दोन्ही काका बाहेर गेले होते, तर ते देखील येणार आहेत थोड्या वेळाने. तर आता काका आलेले आहेत आणि काकांनी सगळ्यांसाठी वडापाव आणलाय. काकांना सांगितलं की आम्ही कोण जेवलो नाही, तर मग काकांनी सगळ्यांसाठी, एवढं काही कोणाला भूक नव्हती कारण की बरंच काय काय खाल्लं होतं, पण तरी पण थोडंफार म्हणून मग काकांनी सगळ्यांसाठी वडापाव आणले होते. मग आता इथे आमची चालू आहे वडापाव पार्टी. आणि खूपच मजा आली. सगळेजण आज दिवसभर खूप मजा केली आम्ही, एकत्र टाईम घालवला, गेम वगैरे खेळलो, गप्पा मारल्या. त्यानंतर संध्याकाळी मम्मीने येताना आणलं होतं मटण सगळ्यांना जेवण्यासाठी. तर आता इथे मटण जे आहे ते रेडी झालेलं आहे. ताटं करायची प्रोसेस जी आहे ती चालू आहे. मावशी सगळ्यांना वाढते.
आणि त्यानंतर आम्ही सगळेजण जे आहे ते जेवायला बसलो. परत नंतर काही मी जास्त काही शूट नाही केलं. तर असा होता आजचा ब्लॉग. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आजच्या ब्लॉगचा एंड मी इथेच करते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.